नमस्कार मित्रांनो, बकासूर पळतोय आज नांदोशी मैदानामध्ये. बकासूर पळतोय आज. बकासूरची चिठ्ठी जी आहे ती निघालेली आहे. किन्ही मैदानामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, परंतु किन्ही मैदानामध्ये नाही पळणार. बकासूर नांदोशी मैदानामध्ये पळताना दिसेल आपल्याला. आणि पैरा जो आहे तो कोण असेल? पैरा गावचाच आहे, त्या नांदोशी गावचाच बैल आहे. आणि बक्षीस खूप मोठं नाही आहे, 51,000 बक्षीस आहे. परंतु बक्षिसाला महत्त्व नाही. इथे फक्त बकासूर पळतो याला महत्त्व आहे. आणि संबंध महाराष्ट्र आज बघेल बकासूर कशा पद्धतीनं पळतोय, कोण असेल पैरा बकासूरचा. आता सगळे म्हणतील की त्यांच्या गावची यात्रा आहे, वीर या गावची यात्रा आहे. यात्रा असेल त्याच्याबद्दल काय माहीत नाही आपल्याला, परंतु चिठ्ठी जी आहे ती निघालेली आहे. आणि कुणाला जर काय वाटत असलं खोटं, तर त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची परंपरा हा यूट्यूब चॅनेल आहे गणेश सरांचा, गणेश तांबे सरांचा. त्या ठिकाणी जायचं आणि बघायचं चिठ्ठी निघाली का नाही. आपलं काहीतरी लोक म्हणणार की हा मनाचं काहीतरी टाकतोय, पण चिठ्ठी बकासूरची निघाली आहे. आता बकासूर पळतोय, महाराज पळतोय की वादळ पळतोय याच्यातलंच बघावं लागेल, का घरचीच गाडी पळते. परंतु चिठ्ठी ही निघालेली आहे, तिथं जाऊन बघा. आता कोणत्या गटात चिठ्ठी निघाली हे महत्त्वाचं सांगणं आहे, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत होतं ते तिथं जाऊन बघतेली. परत म्हणा चिठ्ठी कुठल्या गटात आहे, काय आहे, सगळ्यात चापचत बसतेली. गट क्रमांक 1 तास क्रमांक 4 मोहिल शेठ धुमाळ सुसगाव यांच्या नावाने चिठ्ठी आहे. आणि गट क्रमांक 3 तास क्रमांक 5 या नावाने चिठ्ठी आहे. बकासूर आपल्याला किंवा महाराज आपल्याला किंवा वादळ आपल्याला किंवा घरचा साज आपल्याला पळताना दिसेल. गट क्रमांक 1 तास क्रमांक 4 मधून पळताना किंवा गट क्रमांक 3 तास क्रमांक 5 याच्यामध्ये पळताना दिसेल. व्हिडिओला थोडासा उशीर झाला, कारण की काय होते तुम्हाला माहिती आहे आपल्याला जरा थोडीशी तब्येत नाही बरे, त्याच्यामुळे काय होतं. आणि लाईव्ह लॉट रात्री काय बघितलं नाहीत की नाही मैदानाचं, रात्री लाईव्ह लॉट काय पडलेले नाहीत. बहुतेक सकाळी दिसतील तुम्हाला लाईव्ह लॉट मैदानातच. आणि त्या मैदानात आपण आपला आजोळ आहे त्या आजोळला जाणार आहे. बसला टाईम तर तिथं जाऊ, बघूया काय होते काय नाही. आणि नांदोशीच्या मैदानामध्ये आज सगळ्या महाराष्ट्रातली आजूबाजूची लोक बघण्यासाठी येतील, कारण की बकासूरची दावण सगळ्या महाराष्ट्राला आवडते. कारण की बकासूरच्या दावणीतला कुठलाही नंदी असू द्या, त्या नंदी बघण्यासाठी लोक लांबून येतात. आणि बकासूर तुम्हाला माहितीच आहे, तो एक फेमस सेलिब्रिटीज आहे. आणि तो जर मैदानामध्ये जर असला तर खूप लोक लाईव्हला येतात. आता तुम्ही बघितलं 58,000 60,000 लोक लाईव्हला आलेली त्या दिवशी. सेमीफायनल बकासूरचा चालू होता. आणि तुम्ही ज्यावेळेस बघितलं फायनलला गेली त्यावेळेस 8,000 लोक बघत होती. म्हणजे 50,000चा डिफरन्स राहतोय बकासूरच्या न पळण्याचा. आणि आता बघूया. आणि गटाला पण तुम्ही बघितलं काय एक सेलिब्रिटी आहे, तो या बैलगाडा क्षेत्रामधील सेलिब्रिटी आहे. माणसं एवढी प्रेम करतायत बकासूरवरती, काय लांबून येतात. मला तर लांबून फोन येतात, काय दादा कसं काय नियोजन फसतंय की काय. आता काय शेवटी नियोजन फसतंय, माझ्या हातात आहे का नियोजन. परंतु असं बकासूर आपल्याला पळतोय हे महत्त्वाचं आहे. आजारपणातनं तो आलेला आहे उठून, आणि त्याच्यामुळे पळतोय हेच महत्त्वाचं. आपल्याला कोणासोबत का पळेल, त्याचं नाव किती विक्रम माहिती असो द्या. दुसऱ्या बी नंदींना जरा थोडंसं संधी येऊ द्या, दुसरी बी नंदी येऊ द्या उजेड्यात. परंतु असो आज नांदोशी मैदानामध्ये आपल्याला बकासूरच्या दावणीतली नंदी पळताना दिसेल किंवा घरचा साजसुद्धा पळताना दिसेल. चिठ्ठ्या निघाल्या आहेत. तुम्हाला लावत कोणाला जर वाटत असेल खोटं, त्यांनी तिथं जावं, त्या चॅनलवरती जावं. त्या चॅनलवरती तुम्हाला मी सांगितलं आहे गट क्रमांक 1 आणि गट क्रमांक 3 तास क्रमांक 4 आणि तास क्रमांक 5 यामध्ये चिठ्ठी निघालेली आहे. आता शेवटी पळेल का नाही पळेल हो भाग दुसरा आहे, परंतु चिठ्ठी जी आहे ती निघालेली आहे. आता मैदानात गेल्यानंतरच कळेल. तिथं जर कोण असेल मैदानामध्ये तर आपल्याला बकासूरची व्हिडिओ तर बघायला मिळेलच. परंतु आता माझ्या जवळच मैदान आहे, ते एक 10-12 किलोमीटरचं अंतर आहे. परंतु कसं होतं आहे, थोडंसं आपली ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्यामुळे थोडंसं काय होतं आहे बघूया काय होतं आहे काय नाही. छातीत दुखतं आहे आपल्या, त्यामुळं जरा ट्रीटमेंट चालू आहे. महत्त्वाचा आपला जीव आहे. जीव जर नसेल सलामत तर काय उपयोग नाही. ते म्हणतात की काय असू द्या, मला काय एवढं माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा. परंतु असू द्या, आज बकासूरच्या दावणीतले नंदी आपल्याला पळताना दिसतील किंवा नाही हे तिथंच समजेल. आता मैदानातच चिठ्ठ्या ज्या आहेत त्या निघालेल्या आहेत. आता बघावं लागेल. वीर यात्रेमुळे काही लोकांनी रात्री सांगितलं की वीर यात्रेमुळे बकासूर पळणार नाही, परंतु मी सांगितलेलं होतं की किन्ही मैदानामध्ये पळेल अशा खबर होती. परंतु किन्ही मैदानामध्ये का नाही पळाला हे तुम्हाला मी कमेंट्समध्ये मला सांगा ना की का नाही पळाला. आणि परंतु असू द्या, त्या मैदानामध्ये पळतोय तो आज
नांदोशीच्या तालुका खटाव जिल्हा सातारा जे औंध आहे ना, औंधच्या अलीकडं अलीकडं गाव आहे औंधच्या थोडंसं 1-2 किलोमीटर. आपण ज्या रेहमतपूर रोडवरून जातो ना, रेहमतपूर रोडवरनं गेला ना तुम्हाला की तिथं सांगतील कोणी बी नांदोशी कुठं आहे. घाट माथ्यावरती गेला की तिथं औंधला तिथं रस्ता आहे थोडासा, तिथं जाऊन बघा. बकासूर आज पळतोय असं वाटतंय मला. खात्री आहे जर मैदानात जर आला असेल बकासूर जाईन, 100% जाईन.